स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत कुक्षे में बिन विरोध सरपंच पद पे सौभाग्यवती संगीता राजू माने को चुन लिया गया। हम आपको बता दें कि उन्हें शुभकामनाएं देने के लिए देखेंगे आप हमारे चैनल के माध्यम से कि बहुत सारे लोग आए हुए थे, तो उन्हें शब्दों द्वारा भी बहुत लोगों ने शुभेच्छा व्यक्त की। सबसे बड़ी बात ये रही कि माजी सरपंच श्री श्याम पारदी साहब जो है, उनके नेतृत्व में उन्हें सरपंच पद मिला और उन्होंने बहुत ही मेहनत किया उन्हें सरपंच पद पाने के लिए। जो आप देख सकते हैं कि कितना खुश जो है श्याम पारदी साहब भी हैं और वहाँ पे सभी ग्राम पंचायत के सदस्य आजी माजी सरपंच मौजूद थे, तो सबने उन्हें शुभेच्छा व्यक्त किया। चलिए सुनते हैं पंचायत कुक्षे या ठिकाणी मान्यवर माननीय तहसीलदार यांच्या आदेशानुसार माननीय श्री अरुणजी बडगुजर साहेब विस्तार अधिकारी महिला बालकल्याण यांच्या अध्यक्षतेखाली कुक्षे ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीची विशेष सभा आयोजित केली होती। या सभेकरिता उपस्थित ग्रामपंचायतीचे सर्व सभासद, उपस्थित ज्येष्ठ नागरिक, उपस्थित सर्व महिला भगिनी यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि सभेचं जे कामकाज झालेले आहे त्या संदर्भात पुढील माहिती अध्यक्ष अधिकारी बडगुजर साहेब आपणास देतील अशी त्यांना विनंती करतो आणि थांबतो। उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार। मी अरुण बडगुजर, विस्तार अधिकारी ICDS विभाग। मान्य तहसीलदार साहेब यांच्या दिनांक 5/12/2025 रोजीच्या आदेशान्वये माझी अध्यक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। सदर आदेशानुसार आपण अजेंडा प्रसिद्ध केलेला होता। ग्रामपंचायत कुक्षे येथील सरपंच पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण प्रवर्गातील आहे। आजच्या विशेष सभेस माननीय 5 पैकी 3 सदस्य उपस्थित आहेत। सभेचे कोरम पूर्ण झालेले आहे, तर मी सभेस सुरुवात करतो। सदर आजच्या अजेंडानुसार आपण आज दिनांक 9/12/2025 रोजी ग्रुप ग्रामपंचायत कुक्षे येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी अजेंडा प्रसिद्ध केलेला होता। त्या अनुषंगाने आज सकाळी 10 ते 11 वाजता सौ संगीता राजू माने प्रभाग क्रमांक 2B यांचं नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे। सदर अर्जाची छाननी केली असता त्यांचे नामनिर्देशन पत्र हे मी वैध ठरवले। त्यांच्या एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने मी अध्यक्ष अधिकारी अरुण बडगुजर असे जाहीर करतो की ग्रुप ग्रामपंचायत कुक्षे येथे सौ संगीता राजू माने यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे मी जाहीर करतो। मॅडमचं खूप खूप अभिनंदन। त्यांना विनंती करतो की त्यांनी आपण सर्वजण उपस्थित राहिलात तर सर्वांचा आभार, धन्यवाद। आजची विशेष सभा संपली मी असे जाहीर करतो। नहीं तो मेरी तरफ से तो म्हटलं तर संगीताबाई माने विषय बोलायचं म्हटलं तर त्यांनी सभासद पद भूषवलं नाही होय तर उपसरपंच पण उपसरपंच पद पण हे केलं आणि प्रभावी सरपंच पण होत्या आणि आत्ताच्या वेळेला चौथ्या गोष्टीत म्हणजे त्या सरपंच म्हणून याच्यावर विराजमान झालेले आहेत। आमच्या खूप अपेक्षा आहेत। आता अपेक्षा सांगायच्या म्हटल्या तर काही वर्ष जातील तरी त्या संपणार नाही, पण संपवणाऱ्या आयुष्या ज्या आहेत ग्रामस्थांच्या त्या पुऱ्या करणारे सरपंच या आता आखरी आहेत इथल्या या वर्षाचे, तर त्यांनी ज्या काय असतील आमच्या अपेक्षा त्या पूर्ण कराव्यात। बस एवढंच मी या लोकांच्या तर्फे, गाववाल्यांच्या तर्फे मागेल, दुसरं काय मागणार आहे। सर्वप्रथम मी सर्व सन्माननीय सदस्य, जागृती मागे,
माजी सरपंच तसे सदस्य निलेशजी देसले, चेतन पाटील आणि या सर्वांमध्ये यांचं सहकार्य तर होतंच आम्हाला, पण या सर्वांमध्ये आम्हाला जे सहकार्य केले या ग्रामपंचायतचे माजी सरपंच दिलीप पाटील यांनी संगीता राजू माने हिला सरपंच बसवण्यासाठी फार महत्वाची भूमिका बजावली. त्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. मी त्यांचा शतशः आभारी राहीन. आणि सांगायचा मुद्दा एवढा की आता काका बोलले का विकास कामं अपेक्षा पब्लिकची संपणार नाही, जेवढी होतील तेवढ्या संगीता राजू माने करणार आहे. आणि त्यांच्या जोडीला सदस्य आजी माझे आहेतच. सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजू माने सरपंचपदी विराजमान झाल्याबद्दल मी माझ्या गावातर्फे त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. तर त्यांच्या हातून या थोड्या कालावधीमध्ये चांगली कामं व्हावीत अशी मी ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्याकडून अपेक्षा करतो. मराठी में बोलू क्या? आज ग्रुप ग्रामपंचायत कुक्षेच्या सरपंच पदावर माझी पत्नी सौ संगीता राजू माने ही विराजमान झाली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम ग्रामपंचायतच्या सदस्यांचे, ग्रामस्थांचे आभार मानतो. आणि या सरपंच पदाचा जो श्रेय आहे तो माजी सरपंच श्याम भगवान पारदी आणि दिलीप एकनाथ पाटील यांना देतो आम्ही. आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विकास कामाचे बोलायचं झाले तर आतापर्यंत या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये भरपूर विकास कामं आम्ही केली आहेत. आणि या बॉडीने मिळून सर्व विकास कामे जसे रस्त्याचे कामे झाले, पेवर ब्लॉक झाले, साफसफाईचे झाले, हे बऱ्यापैकी सर्वांनी केले आहेत. आणि आम्ही सुद्धा आता माझ्या पत्नीच्या माध्यमातून चांगली कामे करण्याचा प्रयत्न करू. कारण आमच्याकडे कालावधी जी आहे ती कमी आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त विकास कामे करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि त्या ठिकाणी आज आहे आणि त्या कालावधीमध्ये त्यांच्या कार्याचा आपल्याला नक्कीच कसा उमटून दाखवतील आणि त्यांनी चांगल्या प्रकारचं काम करावं. अपेक्षा ठेवतो का तर 2-3 महिनेच बाकी आहेत मला वाटतं निवडणुकीला, पण 2 महिन्यात जे काय करता येईल तेवढं चांगलं लोकांसाठी करावं अशी अपेक्षा आहे. आणि या ठिकाणी शिवसेनेचे जे आमचे कार्यकर्ते त्यांनी सर्व म्हणजे वाहून गेलेले लोक वाहून गेले, परंतु या ठिकाणी आमचे कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे मिळून होऊन आणि त्याच्यामध्येच राहिले. त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. आणि येणाऱ्या निवडणुका आपण चांगल्या प्रकारे हाताळाल अशी अपेक्षा आहे मला. तसेच मनोज पाटील हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. आणि या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आमच्या श्याम भगवान पारदी यांची विनंती. श्याम भगवान पारदी आपणास विनंती आहे. ज्ञानेश्वर मागे साहेब अतिशय प्रेमाने आणि या ठिकाणी यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली आणि त्या सभेनंतर सौभाग्यवती
संगीताताई राजू माने यांची त्या ठिकाणी बिनविरोध निवड झाली. खरोखर सांगायचं झालं तर माने साहेब हे त्यांचे पती आहेत आणि ते माझ्याबरोबर नेहमी आमची चर्चा असायची की माने साहेबांची एक इच्छा होती, संकल्पना होती, विचार होते, ते नेहमी पॉझिटिव्ह बघायचे. काही एक ना एक दिवस मी सरपंच बसणार त्यांच्या मनात होते, पण ते आपल्याला कधीही सांगून दाखवत नव्हते. पण ते सतत मी त्यांना म्हणायचो की माने साहेब तुम्ही कधी बसणार. ते मला प्रयत्न हा केलाच पाहिजे, प्रयत्न साध्याचा संग्रह केला तर जीवनाचा मार्ग सुखद होतो आणि प्रयत्नानेच हा पद त्यांनी मिळवला आहे. परंतु बघा आमच्याकडे आता आमचे मामा आहेत, माजी सभापती आहेत, पदही भरपूर मिळवली. 9 मेंबरातून 5 मेंबरची जी संघटना झाली का सरपंच तयार होतो आणि डायरेक्ट सरपंच शासनाचा असा आता नियम आले. पण माने साहेबांनी हे आम्हाला आज कळून दिलं की कोणी मेंबर जरी जवळ नसल तर आपल्याकडे असलेली ताकद जर आपण समाजाला दाखवली तर समाज आपल्याला एकदम जवळ करून घेते. आज माने साहेबांकडून शिकायला भेटलेले आहे. खरोखर बंधू आणि भगिनींचा अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे. शासनाच्या दरबारात जाऊन ते कामं करतील आणि आपल्याकडे कामं पोचवतील ही आम्हाला अपेक्षा आहे. परंतु ग्रुप ग्रामपंचायत कुक्षामध्ये सर्व सदस्यांना माझी विनंती आहे की ज्या प्रकारे शासनाचा जो नियम आहे की महिलांना 50% आरक्षण द्या, परंतु आपण काय तेवढा मोठा शासन नाही आहे तुम्ही, परंतु ज्या प्रकारे या ग्रामपंचायतीमध्ये स्वागत गेट बांधण्यासाठी तुम्ही प्रत्येक स्वागत गेटला 5-5, 10-10 लाख रुपये खर्च केले, त्यापैकी फक्त एका महिलाचं नाव लागलेलं आहे. तशा प्रकारे तुम्हा सर्व सदस्यांना विनंती करतोय की आरक्षणाला धरून आपण ह्या महिलाचं जरी कुठेतरी स्वागत गेटला जर तुम्ही जर नाव लावले ते आमच्यासाठी अभिमानासाठी आहे. खूप असं त्यांचं आज या कुकसे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदी विराजमान श्रीमती संगीताताई माने यांची बिनविरोध निवड झालेली. या कार्यक्रमाप्रसंगी आमचे उपस्थित सन्माननीय केशवभाई पारधी, मारुतीभाऊ भांगरे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित झालेले. सरपंच पदाची निवड ही केवळ एक संकल्पना नसून तर ती प्रत्येकाच्या हृदयामध्ये कन्नवेलामध्ये आपलं नाव कोरण्याचं काम या ठिकाणी सन्माननीय सरपंच संगीताताई यांना करायचं आहे. त्यांच्या वतीने शुभेच्छा दिलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने या ठिकाणी जर दिसला आपल्या संगीताताई जरी असल्या सरपंच, परंतु त्यांच्या मागे श्यामभाऊ किंवा बरीच त्यांची मंडळी हा फक्त एक चेहरा आहे, परंतु खऱ्या अर्थाने काम करणारी त्यांची मागून मोठी फील्ड आहे आणि त्या फील्डने खूप चांगला निर्णय कमी वेळामध्ये फटकन अगदी आम्हाला रात्री निरोप आला की असं आहे, परंतु यामागचं खरं पडद्याचे हिरो जे वेगळे असतात. मी तर पहिल्या हिरोना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सरपंच हवे आणि खूप असं ते सहकार्य केले.